त्याच्यासाठी ही बोट निवड केली म्हणजे होती बोटीची. सर्वार्थानं सुसज्ज आणि खूप उत्तम अशी नौका तुमच्यासोबत दिमतीला होती असं म्हणायला हरकत नाही. मॅडम, एक बरोबर. 25,500हून अधिक सागरी मैलांचा प्रवास, विषुववृत्त दोनदा ओलांडणं, 3 प्रमुख भूशीर म्हणजे केप्स. आपल्याला शाळेमध्ये असताना केप ऑफ गुड्स वगैरे सगळं माहीत असतं, त्यामुळे खास करून हे इतक्या 3 प्रमुख केप्सना वळसा घालणं, या संपूर्ण प्रवासात सर्वाधिक कठीण क्षण कोणता होता? समुद्रावरती एकही क्षण एक जसा नसतो. म्हणजे आज इनफॅक्ट एका तासापूर्वी मी जे काय बघितलं ते तासानंतर नसतं. आणि प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक हवा वेगळी असते त्यातली. तर सगळ्यात मला असं वाटतं की चॅलेंजिंग पार्ट जो होता तो आमचा सुरू झाला जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया क्रॉस केला. म्हणजे आम्ही ट्रेनिंग विचार केला होता की ऑस्ट्रेलियापर्यंत आपण सगळं ट्रेनिंग आपण सगळं करू. तो ट्रेनिंग आमचं भलेही म्हणजे ॲज अ बेस होता, बट वी बिल्ड इट अप की आफ्टर जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया क्रॉस केला. कारण 40 डिग्री साऊथ नंतर आम्ही 60 डिग्री साऊथपर्यंत गेलो होतो टिल न्यूझीलंड. आणि अशा वेळेस जेवढे काही कोल्ड फ्रंट्स होते, जेवढे काही विंडचिल फॅक्टर्स होते, जेवढी काही एकदम तुफानी हवा होती, 60-60 नॉट्सची हवा होती, ह्या सगळ्या हवेला तोंड देणं हे त्यावेळेस खूप आव्हानात्मक होतं आय वुड से. पण जे काही आम्ही क्रॉस केलं होतं म्हणजे सगळ्यात मोठा पहिला आमचा जो इन्सिडेंट झाला होता तो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झाला होता. कारण तो आमचा पहिला एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यामध्ये आमचे सेल उघडले आणि अचानक फाटले. त्याच्यामुळे मग त्या बोटीला पण खूप व्हायब्रेशन्स फील झाले आणि आम्हालाही असं वाटलं की काय माहिती बोट त्याला सस्टेन करू शकते का नाही. तर आम्हाला एक पिटस्टॉप घ्यायला लागला होता तेव्हा तस्मेनियामध्ये, जेव्हा आमचा सेल आम्हाला खाली घ्यायला हवा होता. तर दॅट वॉज वन इन्सिडेंट की ज्याच्यामुळे असं झालं की 40 नॉटची किंवा 50 नॉटची 55 नॉटची विंड्स कशी असते हे त्याचा आम्हाला फील आला होता. आणि मग हळूहळू त्याच्यावरती आम्ही मग स्वतःचे ड्रिल्स त्याच्यामधून मॉडीफाय केले की कसे करते. सगळ्यात जो आय वुड से की हा तर आमचा एक्सपिरियन्स स्टॉर्म्स बद्दल होताच, पण सगळ्यात अचीवमेंट आणि सगळ्यात समाधानकारक जो आमचा पल्ला होता तो होता केप हॉर्न क्रॉस करणं. कारण केप हॉर्न इज द एव्हरेस्ट ऑफ सेलिंग असं म्हणतात त्याला. की कारण जर आपण त्याला ह्याच्यामध्ये बघितलं, मॅपवरती बघितलं, तर इट इज व्हेरी नियर टू अंटार्क्टिका. म्हणजे 56 डिग्री साऊथपासून साऊथला तो आहे. तिथे दोन मोठे समुद्र, एक अटलांटिक आणि पॅसिफिक, दोन्ही एकत्र जोडतात. त्याच्यामुळे तिथले वेव्ह जे असतात ते 5 ते 7 मीटर मिनिमम असतात. तिकडची हवा जी असते ते 40 ते 50 नॉट नॉर्मल असते. आणि त्याला क्रॉस करायचा आमचा पिरियड जो असतो तो डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये असतो. आणि हवा कुठूनही कशीही अचानक येऊ शकते, कितीही ह्याची येऊ शकते, गस्टिंग त्याची कितीही मोठी येऊ शकते. आणि जेव्हा आम्ही तो क्रॉस केला तेव्हा आम्हाला सगळ्यांना एवढं समाधान वाटलं की, आणि त्यावेळेस आम्ही तेव्हा आमचा आपला नॅशनल फ्लॅग जो होता तेव्हा आम्ही तो हॉइस्ट केला होता. आणि हॉइस्टिंग नॅशनल फ्लॅग ऑन केप हॉर्न वॉज समथिंग विच वॉज व्हेरी काय म्हणतात त्याला, गूज बम्प वालं काम होतं. दॅट वॉज द मोस्ट चॅलेंजिंग ऑल्सो अँड मोस्ट समाधानकारक ऑल्सो. नाही, खरंच खूप हे आव्हानात्मक आहे. तुम्ही सगळं सांगताय हे